नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिकामा झालेला गॅस सिलेंडर कसा बदली करायचा ते पाहणार आहोत. हा भरलेला गॅस सिलेंडर आहे. याच्यावरची जी सुरक्षा कॅप आहे ती आपल्याला काढायची आहे. त्या अगोदर प्लास्टिक काढूया त्याच्यावरचं. त्यानंतर ही सुरक्षा कॅप आपण काढणार आहोत. सुरक्षा कॅप जेव्हा आपल्याला काढायची असते तेव्हा तिची ही जी दोरी आहे ती दोरी आपल्याला हलकी खेचायची आहे. ही दोरी खेचताना सिलेंडरचा कॅप उचलायचा आहे. असे केल्याने लगेच सिलेंडरची कॅप निघते. पहा, अशी खेचावरती लगेच ही कॅप निघाली आहे. वॉलच्या आतमध्ये एक सीलिंग रिंग असते. जर रिंग नसेल तर तो सिलेंडर वापरायचा नाही. त्याला सुरक्षा कॅप लावून पुन्हा ठेवायचे आहे व बदलून घ्यायचं आहे. रिकामा झालेल्या सिलेंडरपासून आपण रेग्युलेटर कसे काढायचे ते पाहूया. तर सर्वात अगोदर रेग्युलेटरचे जे बटन आहे ते बटन आपल्याला बंद करायचे आहे. जेव्हा आपण रेग्युलेटरचे बटन बंद करतो तेव्हाच आपला हा रेग्युलेटर आपण लावू शकतो किंवा काढू शकतो. तर रेग्युलेटर असं पकडायचं आहे आणि त्याची ही काळी प्लास्टिकची जी ब्लश आहे म्हणजे घट्ट बसलेली रिंग असते ती आपल्याला वरती खेचायची आहे आणि हलके गोल फिरून रेग्युलेटर वर उचलायचं आहे. असे केल्यावर रेग्युलेटर सिलेंडरच्या व्हॉल्वपासून वेगळा होईल. अशा पद्धतीने आता सिलेंडरची जी सुरक्षा कॅप आहे ती वॉलला लावून ठेवायची आहे. लावताना एक क्लिक असा आवाज येईल तोपर्यंत ती आपल्याला दाबायची आहे. याचा अर्थ सुरक्षा कॅप बरोबर बसलेली आहे. आता हा सिलेंडर आपण बाजूला ठेवूया आणि भरलेला सिलेंडर घेऊया. सुरक्षा कॅप कशी काढायची ते अगोदरच मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर दाखवलेलं आहे. तशा पद्धतीने ही कॅप आपल्याला काढायची आहे. जर त्याच्या आतमध्ये सीलिंग रिंग नसेल तर वापरायचा नाही तो सिलेंडर. आता हा रेग्युलेटर कसा बसवायचा ते पाहूया. रेग्युलेटर अशा पद्धतीने पकडायचे व त्याचे जे प्लास्टिकचे जे ब्लश आहे हे वरती करायचे. पहा, अशी वरती केल्यावर हा असा वरती होतो. आता आपण हा वॉलला लावून घेणार आहोत. रेग्युलेटर सिलेंडरच्या वॉलवरती उभे ठेवून त्याची कडा सिलेंडरच्या वॉलला स्पर्श झाली की त्याला खाली गोलाकार पद्धतीने हळू दाबायचे आहे. हलका असा आवाज येतो. याचा अर्थ रेग्युलेटर सिलेंडरला घट्ट बसला आहे. काही वेळेस आपल्याला आवाज येत सुद्धा नाही. त्यावेळी काय करायचं आहे, 1 ते 2 वेळा असे उचलून पाहायचे आहे. रेग्युलेटर घट्ट बसला नसेल तर रेग्युलेटर लगेच आपल्या हातात येतो, वरती उचलला जातो. पण पहा, हा रेग्युलेटर आपला व्यवस्थित लागलेला आहे. आता आपण रेग्युलेटर लावल्याच्या नंतर त्याचे जे बटन आहे ते आपण ओपन करायचे आहे, चालू करायचे आहे. वरच्या दिशेला करायचे. याचा अर्थ रेग्युलेटरचे बटन चालू झाले. आता आपण गॅस पेटवून पाहूया. जर गॅसचा वास येत असेल तर तो गॅस तुम्ही चालू करायचा नाही. जर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्याबद्दलसुद्धा व्हिडिओ बनवेल. तर अशा पद्धतीने आपण रिकामा गॅस चेंज केलेला आहे आणि भरलेला लावलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.